आजच्या ठळक बातम्या. मुंबई मनपा निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर, अनेकांना धक्का. ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी जयेशने केला दहशतवादी हल्ला. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची युती. विमानतळ आणि रेल्वे स्थानक परिसरात हाय अलर्ट. ग्रामीण भागात सुपारी बागायतदारांची उलाढाल. नमस्कार, टाइम्स डिजिटल मध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. बातमी 1. मुंबई मनपा निवडणुकीत अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आज निवडणुकांची सोडत काढण्यात आली. मुंबई महापालिकेत एकूण सदस्य संख्या 227 आहे. त्यामध्ये महिलांसाठी एकूण 114 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर अनुसूचित जातींसाठी 15 प्रभाग आरक्षित आहेत. तर अनुसूचित जमातींसाठी 2 प्रभाग आरक्षित आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 61 प्रभाग आरक्षित आहेत. सर्वसाधारण प्रभागांची संख्या 149 असून त्यापैकी 74 महिलांसाठी राखीव आहेत. अनेक दिग्गजांना सोडतीचा जबरदस्त फटका बसणार आहे. या निवडणुकीत माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर, ठाकरे सेनेचे घाटकोपर विभाग प्रमुख सुरेश पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्ष शिंदे गटाचे नेते यशवंत जाधव, भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर, रवी राजा यांना धक्का बसणार आहे. बातमी 2. ऑपरेशन सिंदूरमुळे निराश होऊन सीमावर्ती दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद आणि अन्सार गझवत उल हिंद यांनी भारतातील सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला. यासाठी त्यांनी दहशतवाद्यांची व्हाईट कॉलर संघटना तयार केली आणि उच्च शिक्षितांना भरती केलं, ज्यांच्यावर सहज संशय येणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार भरती होण्यापूर्वी त्यांची अनेकदा तपासणी करण्यात आली आणि शेवटी निवड करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूर नंतर काही महिन्यांनी भारतात या हल्ल्याची तयारी सुरू झाली. तथापि देशाच्या सुरक्षा संस्थांना पूर्वसूचना मिळाल्या होत्या, ज्यामुळे त्यांनी सर्व संशयितांचे फोन, सोशल मीडिया अकाउंट्स आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग ॲप्स रोखले. गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा संस्था त्यांच्यावर लक्ष ठेवून होत्या, परंतु पोलिसांनी त्यांना अटक केली नाही. उलट ते दहशतवादी हल्ल्याशी संबंधित स्फोटके आणि शस्त्रे मिळवण्याची वाट पाहत होते, जेणेकरून ते त्यांच्या विरुद्ध ठोस पुरावे गोळा करू शकतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जैश ए मोहम्मदने हा दहशतवादी हल्ला केला होता आणि पाकिस्तानी ISIने त्यांना इतर मार्गाने शस्त्रे आणि निधी पुरवला आहे. बातमी 3. राज्यातील सर्वात मोठ्या राजकीय घडामोडींमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील फूट यांचा नेहमीच उल्लेख केला जाईल. अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. काका आणि पुतण्यामध्ये अंतर येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरील हक्कावरून न्यायालयीन लढाई होईल याचा कोणी विचारही केला नव्हता. मात्र तसं घडलं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे आहे. दरम्यान राज्याच्या जनतेला आता दुरावलेला काका आणि पुतण्या पुन्हा एकदा एकत्र येताना दिसत आहे. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ही युती पाहायला मिळणार आहे. बातमी 4. मुंबई, पुणे, नागपूर, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर शहरात सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करण्यात आले आहे. विमानतळ आणि रेल्वे स्थानक परिसरात हाय अलर्ट घोषित करण्यात आलाय. कोणत्याही प्रकारचा अप्रिय प्रकार घडू नये यासाठी पोलीस आणि सुरक्षा दलांकडून तपासणी आणि बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पार्किंगच्या संपूर्ण परिसरात मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने प्रवाशांच्या सामानांची काटेकोर तपासणी सुरू आहे. डॉग स्क्वॉडच्या मदतीने प्रत्येक बॅग आणि प्रवाशांच्या वस्तूंची चाचपणी केली जाते. विमानतळाच्या मुख्य गेटवर तसेच प्रस्थान आणि आगमन विभागात अतिरिक्त सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बातमी 5. दापोली ग्रामीण भागात सुपारी व्यवसाय मोठा असून सध्या बागायतदारांची व्यवसायाबाबत हालचाल वाढली आहे. पावसामुळे यंदा सुपारी बागायतदारांना फटका बसलाय. आता पावसाने पाठ फिरवल्याने कडक ऊन पडले आहे. त्यामुळे झाडावरची सुपारी काढून सुकत घालण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक सुपारी झाडांवर उन्हामुळे सुपारी पिकू लागली आहे. सुपारी पिकून तडकण्याची भीती आहे. त्यामुळे सुपारी पाडणे आणि देखभाल जोरदार सुरू आहे. पाऊस गेला की सुपारीच्या बागायतींना पाणी आवश्यक असते. अनेक सुपारी बागायतदार या व्यवसायावरच अवलंबून आहेत. संपूर्ण कोकण किनारपट्टीत सध्या चांगल्या पावसामुळे सुपारी पीक जोमात आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.